हॅलो. हाय. तर काल आम्ही एक नवीन मराठी मूव्ही बघून आलो आणि आज त्याबद्दल काही सांगू इच्छितो. अ, त्या मूव्हीचं नाव आहे बोल बोल राणी आणि आय एम अ लिटल कन्फ्युज्ड अबाउट इट. म्हणजे ऑनेस्टली मला थोडा हेक्टिक गेला तो समजायला. वाटलं होतं मला हेच म्हणणार हेच म्हणणार ही. कारण तुम्हाला सांगतो तो मूवी बघत तोपर्यंत की नाही त्यामध्ये 3 मेजर सीन. की प्रत्येक वेळी हेच म्हणते की श्रेया माझं डोकं दुखतंय, श्रेया माझं डोकं दुखतंय, इतकं डोकं दुखतंय. सिरियसली अरे, माणूस आता ठीक आहे त्यांनी काहीतरी विचार करून तो मूव्ही काढलाय. पण माणूस मूव्ही वगैरे बघायला असं दिवसभरातून, ऑफिसमधून, स्कूलमधून, लाईफमध्ये मंथली असं एक मिनिट कंटाळून ही ना चिल ही मारायला जातो. ऐका ऐका सांगतो. मूवी आमचं बघायचं जायचं ठरलं होतं. एक हिंदी मूवी बघायला जायचं होतं, पण मी लिटरली म्हणलं की त्यात सोबत भाऊ आहे, माझा फेवरेट ऍक्टर आहे, सोबत हां. दादा आहे. तर मी म्हणलं की आपण सोबत दादांचा मूवी बघायला जाऊ, तो ट्रेलर बघ. तिनं ट्रेलर बघितला ही ओके म्हणली, आता नाही म्हणायचं नाहीये. ही कारण कारण एक त्यात सई ताम्हणकर खूप छान दिसली आहे आणि मेन म्हणजे त्यावर बोलू आपण. पण दुसरी गोष्ट की ट्रेलर मधून हा मूवी असा लॉजिकली माइंड गेम्स करणार आहे असं थोडे माहिती होतं. म्हणजे आता इट्स अ स्पॉइलर अहेड अ लिटल बिट, पण 3 पर्स्पेक्टिव्ह, 3 वेगवेगळे लोक एकच स्टोरी 3 अँगलनं सांगतायत आणि दॅट इज नॉट इवन कनेक्टेड. सगळ्यामध्ये फक्त ती सेफ आहे. व्हॉट डू कळतंय मीन ती तुला? कनेक्टेड नाहीये, तीच तर कनेक्टेड आहे मूवी कनेक्टेड मध्ये. इन द सेन्स हे झालं, हे झालं, हे झालं असं नाहीये ना ते. मग कसं आहे? त्या 3 त्या 3 लोकांचं जे ऐक अँगल. यासाठीच ना मूवी स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत व्यवस्थित बघावा लागतो. अच्छा, मी तो त्या झोपलेले. नाही नाही तू झोपली नव्हती, तुझं डोकं दुखत होतं. आणि का दुखत होतं ना ते आपण यांना सांगितलेलं ऑलरेडी. सो त्या मूवी मध्ये ना तुम्ही खरंच जाऊन शेवटपर्यंत बघा. शेवटी एक छान वाक्य सुबोधदादांनी तिथे घेतलेलं आहे. त्या मूवीचा ना मेन सिक्वेन्स तुम्हाला समजतो की त्याच्यामध्ये ना 3 वर्तुळ आहेत. जर तुम्ही ना कुठली तरी स्पर्धा परीक्षा देत असाल ना, देर आर द रिझनिंग सॉरी, रिझनिंग पार्ट. एक वर्तुळ 3 कोण अशी हा ती लाईन आहे. एक्झॅक्टली. हा. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर कुठल्याही स्पर्धा परीक्षा दिला असेल ना तर त्याच्यामध्ये ना एक रिझनिंग एक पार्ट असतो. त्याच्यामध्ये ना ए सर्कल इंटू बी, बी सर्कल इंटू सी, सी हा ए मध्ये आहे, असे सर्कल आहेत. म्हणजे त्या मूवीमध्ये 3 स्टोरी, आता जसं ही मगाशी म्हणाली ना 3 स्टोरी आहेत, त्या कनेक्टेड आहेत. पण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, पर्स्पेक्टिव्ह प्रत्येकाचं, राईट, प्रत्येकाचं प्रत्येकाचं मत पर्स्पेक्टिव्ह आहे राईट. त्याच्यामध्ये. तसंच आहे, प्रत्येकाचं मत त्याच्यामध्ये इन्क्लूड केलंय. पण त्याच्यामध्ये एक छान दाखवले की प्रत्येक जण ना त्याच्या त्याच्या पद्धतीनं ती स्टोरी सांगत असतो. आणि माझ्या मते तर ना तिन्ही स्टोरी मला खूप छान वाटल्या. हा ऍट द एंड नवराच मरतो. दे नवरा अजून स्पॉइलर. मरतो. दे अजून स्पॉइलर. ठीक आहे, ते हा, तुम्ही ओके. जाऊन बघा. आम्ही स्पॉइलर आहे ऑलरेडी सांगितलंय. पण नवराच मरतो, पण सगळ्यामध्ये तिन्ही स्टोरीज मध्ये कोणी तिला ब्लेम नाही केलं, कोणी तिला वाईट नाही म्हणलं, बरोबर कोणी तिच्यावर डाऊट नाही घेतला. हा, बरोबर. एका स्टोरीमध्ये चांगले म्हणले, एका स्टोरीमध्ये वाईट म्हणले, पण कोणीही डिरेक्टली हे नाही बोललं की तिनेच मारलं. हा तुझा पर्स्पेक्टिव्ह झालाय ना. पर्स्पेक्टिव्ह नाहीये, दॅट इज मग द फॅक्ट. कारण पहिल्या स्टोरीमध्ये कसं सांगितलं की नवऱ्याने स्वतःहून मारून घेतलं असेल, हम्म, दुसऱ्या स्टोरीमध्ये असं सांगितलं कदाचित तिने मारलं असेल. म्हणजे हम्म, तिथे पण तो व्यक्ती कॉन्फिडंट नाहीये तिला ब्लेम करायला. राईट. आणि थर्ड स्टोरीमध्ये असं आहे की काय ग, काय थर्ड होतं, स्टोरीला ती ते शाहीर येतो तो, हा तो मारतो, शाहीर राईट मारतो. राईट, हा, थर्ड पर्सन मारतो. सो राईट. सगळ्यामध्ये ती सेफ आहे. हम्म. आणि मेन गोष्ट आपण सईता मांडकर बद्दल जे बोलत होतो की तिने ऍक्टिंग बाप हा केली. हे मात्र खरंच बाप खरंच केली. खरंच प्रत्येकाने ऍक्टिंग बाप केले. त्यात सई ताम्हणकर साठी हा मूवी जाऊन 2 व्यक्तींसाठी खास करून बघा. एक तर सुबोध दादा ऑब्विसली माय प्रायोरिटी लिस्टवर असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सई ताम्हणकर. काय बाप ऍक्टिंग केली आहे, म्हणजे मस्त ऍक्टिंग तिन्ही केली व्हेरियंट तिने. मध्ये हा, काय वेगळी दिसली कम्प्लीट ती. डिफरंट मला दिसली. आणि सगळ्यात आवडली ती कुठली माहितीये का, कुठली? फर्स्ट सीन मधली जी साडी नेसली होती. आ हा 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 हा. मला थर्ड सीन बाप. मधली साडीच नसलेली, पण शी वॉज अ मोर हा, कॉन्फिडंट आणखीन मॉडर्न आणखीन वुमन. आणखीन एक आणखीन एक त्याच्यामध्ये ना सई ताम्हणकरनं जी काय साडी वगैरे नेसलेली आहे, खरंच त्या मूवी मधले ना जबरदस्त आहेत. आई जी शपथ, ओ कॉस्ट्युम एम टीम जी. आहे ना, कॉस्ट्युम टीम, पैठणी नेसली आहे तिने, पैठणी. कॉस्ट्युम टीम जी आहे ना त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे. काय कारण कलर आहेत त्या, इंग्लिश एक्झॅक्टली कलर, पिंक एक्झॅक्टली कलरची पैठणी, सुरुवातीची एक्झॅक्टली. ग्रीन. काय सुंदर आहे, बापरे. आणि ती सुंदरच दिसली आणि आहे. छान छान. पण
तिनं कामही तितकंच उत्तम केलंय. थोड्या वेळासाठी तुम्ही सई तामणकरची जी छबी तुमच्या डोक्यात आहे ती तुम्ही थोड्या वेळासाठी नाही या 2 ते 2.5 तासानंतर विसरून जाल. 3 सेक्शन मध्ये त्या तिन्ही सेक्शन मध्ये सई तामणकर ऍक्च्युली पूर्णपणे वेगळी आहे. कम्प्लीट डिफरंट आहे आणि पूर्णपणे वेगळी आहे. प्रत्येक ह्याच्यात तिचं वेगळं तर आहेच, पण तिनं सेकंड रोल जो इतका मेजर भारी तो बोल्ड परफॉर्म रोल आहे केलाय. तो. हा, द ड्रग अडिक्शन हा 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 राईट काय राईट. परफॉर्म केलाय म्हणजे नाईस बाप नाईस. बाप. बाप बाप, कारण ती इतकी रिअलिस्टिक वाटत होती. म्हणजे ऍक्च्युली ते कॅरेक्टर कन्फ्युज करून गेलं की ही ऍक्च्युली अडिक्टेड आहे, सायको आहे, म्हणजे कम्प्लीट सायको वाली आहे का वेड लागलेली सायको आहे. देअर इज अ थिन लाईन. मला पण तिनं मला कधी कधी तर वाटत ती खरंच घेते काय. काय ती खरंच घेते काय. गप्प कारण आहे. काय तिने ऍक्टिंग लेवलची जी तुम्ही बघाल ना तुम्ही खरंच म्हणाल ना, जे आता मी बोललोय ना तेच तुम्ही म्हणाल की खरंच घेते काय. आणि मूवी बद्दल सांगायचं झालं तर डिरेक्टरने बरेच असे रेफरन्सेस दिले. तू सांगत होतास माहितीये का, हम्म, त्यांचं गाणं म्हणजे मे बी गाडी हम्म. आणि कविता त्या आणि आणि काय रेफरन्स होता रेडिओचा. करेक्ट. मला कळायला ऑनेस्टली थोडं अवघड गेले, बट आय डिड नॉट लाईक हेटेड सी इट सी सी काय कम्प्लिटली. आहे, आम्ही दोघं पण ना जवळजवळ 4-5 वर्षापासून आम्ही नाटकामध्ये काम करतो. आपल्या ऑन स्टेज नाटकावरती जे लाईव्ह प्रयोग असतात त्याच्यामध्ये काम करतो. सो आम्ही ना हिचा पोत वेगळा आहे, माझा पोत वेगळा आहे. मला अशा ज्या डीप स्टोरी असतात ज्याच्यामध्ये त्याला म्हणतो ना आपण की त्याचा एंडलेस आहे, त्याला एंडच कळत नाही त्याचा, अशा स्टोरीचा म्हणजे नेमकं काय करायचं होतं त्या स्टोरी मला खूप आवडतात. या स्टोरीमध्ये मला आणखीन एक प्रामुख्याने मला एक गोष्ट सांगेन की स्टोरीज आपण म्हणतो ना, प्रत्येकाकडे मला या गोष्टीतून या स्टोरीमधून एक गोष्ट शिकायला मिळाली की तुम्ही कितीही व्यवस्थित असाल, कितीही काय चांगलं वागत असाल ना, प्रत्येकाचं तुमच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणजे तिनं तो शेवटचा सीन होता बघ, तो फक्त बॅग घ्यायला पाठीमागे जातो आणि त्याला दिसतं त्या ह्याच्यातलं की नाव दिसतं की आठवणीतील माया, आठवणीतली माया. मग तो तिसरा तिला शोधत असतो की नेमकं आता मला तिसरी स्टोरी कोण सांगणार, पुढची स्टोरी कोण सांगणार. पण एक ऑब्झर्व केलंस की फर्स्ट आणि थर्ड पार्ट म्हणजे थर्ड स्टोरी मध्ये ना बऱ्याच सिमिलॅरिटीज होत्या. फुलवाली म्हण, हा ना बऱ्याच Correct. सिमिलॅरिटीज होत्या. फुलवाली आहे. पण तुम्हाला सांगतो का, तो सिक्वेन्स इतका छान घेतलाय ना ऍक्च्युली. आता इथं सांगणं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा मूवी बघा तुम्ही, खरंच बघा. आणि त्याच्यामध्ये ना थर्ड पार्ट इज अवर फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट इज सेकंड पार्ट आणि फर्स्ट पार्ट इज लास्ट पार्ट. आता हे कन्फ्युज वाटत असेल तुम्हाला ऐकायला देखील, ही पण कन्फ्युज झाली होती त्यावेळी. तर त्याच्यामध्ये ना थर्ड पार्ट मध्ये जे रॉयलिटी दाखवली तिची, जी सई तामणकरची, जी असं वाटतं की खरंच ती तमाशामधली आहे, तिच्या पायात घुंगरू वाजतात का असं वाटतंय. पण तुम्ही बघा नेमकं तिच्या पायात जाऊन काय आहे, तुम्ही शॉक व्हाल, तुम्ही शॉक व्हाल. असं सांगितल्यावरती ते अगं ऑलरेडी ते बघणार जाऊन, ते बघतील ना जाऊन, तिच्या पायात नेमकं काय ते बघतील ना जाऊन, नेमका आवाज तिला येतो कसं ते बघतील जाऊन. खरंच खूप छान आहे मूवी, छान आहे म्हणून म्हणजे. मस्त. आणि तू म्हणलास तसं की तुला ते डीप आवडतात, पण ऍक्च्युली माझ्यासाठी असं आहे की ज्या स्टोरीज, जे नाटक, ज्या मुव्हीज ना असं प्रेक्षकांवर सोडून दिले असतात की नाही की तुम्ही ठरवा, मला ते त्रास देतात. कारण मला असं आहे की ब्रो सॉर्ट करून द्या. तुम्ही जर इतकं हेक्टिक दिलं असेल ना, तरी ते स्पष्ट सांगून द्या की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. प्रेक्षकांवर जे सोडलं जातं ना की ते ठरवू देत, हे झालं का, हे झालं का, हे झालं. मला ते थोडे त्रास देतात. दॅट्स वाय मला तो मूवी ऑब्विसली ना, ऑब्विसली मला त्या सुंदर होतं. डिरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू एक चांगला वाटतं माहितीये का, की या गोष्टी ना आपण ना समोरच्या माणसावर सोडून रिकामं व्हावं. आपल्याबद्दल काय, आपल्याबद्दल कोण काय म्हणते ना याचा काही विचार करू नका, कारण प्रत्येकाचं आपल्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. तो हा पॉइंट वेगळा आहे. मी म्हणते तो असा आहे की एंड काय आहे, ऍक्च्युली काय तुला ते झालंय, जाणवतं की ऍक्च्युली काय रिअल स्टोरी आहे, हे एक्झॅक्टली त्यांनी सोडून दिलं किंवा एक्झॅक्टली. त्यांनी सांगितलंच नाही शेवटपर्यंत की जे खरं खरं काय आहे. सो ते थोडस मला त्रास देतं. मला स्टोरीज अशा कम्प्लीट लागतात आणि त्रास देणाऱ्या स्टोरीज मला आवडतात, पण ते बुक्स मध्ये तुला माहितीये. ओके. जे समोर घडतं ते सॉर्टेड लागतं. पण मूवी छान आहे, डिरेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू खूप छान केलाय. माझं आणखीन एक मत होतं की हा मूवी करण्यापेक्षा ना OTT वर ना 3 सिरीज आले असते ना, याच्यात खूप छान वाटलं. काय म्हणतेस तू? जे 3 पार्ट दाखवले तिने ना, ते 3 सिरीज आले असते तर. 3 पार्टच्या 3 सिरीज म्हणजे 3 सिरीज, एक सिरीजचे 3 पार्ट. ते म्हणजे
पहिला पार्ट झाला, त्याच्यानंतर ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते ड्रग्स ऍडिक्ट दाखवलेली आहे, आणि देन पहिल्या पार्ट मध्ये तो शाहीर वगैरे येतो. म्हणजे तिच्या लाईफ मधला जो पहिला पार्ट आहे तो तिने दाखवलेला आहे 3 नंबरला. तसे असे सिक्वेन्स जर दाखवले असते ना OTT वर, त्याला माझं असं मत आहे की ते आणखीन जास्त लोकांना आवडलं असतं. असेल, आय पण डोंट त्यांनी नो. मूवी मध्ये दाखवलंय, खूप कमी इवन वेळात खूप छान दाखवलं. जो रोल शाहीरचा केलाय त्याने पण छान हा, काम छान केलं. छान त्याने मस्त छान काम काम केलं, त्याचे पण 3 वेगवेगळे कॅरेक्टर्स आहे, स्पष्ट दिसत होतं. That पण was शेवटपर्यंत सोबत दादा एक म्हणतात की नाही, यामध्ये ना चौथा व्यक्ती कोणीतरी आहे, चौथा व्यक्ती हा, कोणीतरी आहे. ते नेहमी काय म्हणत होते माहितीये का, हा, तिथे फक्त दोघे नव्हते. नव्हते. करेक्ट. म्हणजे मी कन्फ्युज झाले की ऑफकोर्स तिथे हम्म. फक्त दोघे नव्हते, एक विक्टिम आहे आणि 2 किलर आहेत, पण त्यांचं असं होतं की विक्टिम सोडून फक्त दोघे नव्हते, इन द सेन्स किलर दोघे नव्हते. करेक्ट. आय डोंट नो ते सेकंड पार्ट काढतील की नाही, पण काढला तर त्यांनी त्यात थोडं स्पष्ट सांगावं की दाखवावं. नेमकं काय घडलं. नाहीतर आपण जसं नाटक अभ्यास करतो, स्क्रिप्ट वाचून 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 हा मूवी मला तसा बघावा लागेल. राईट. आणि ठीक आहे, इट्स छान आहे, फाईन, छान म्हणजे आय कॅन डू इट, पण छान आहे. छान. मला- सईच्या कामासाठी नक्की बघायला. खरंच मी म्हणेन की सुबोध दादा आणि सई दामणकरांसाठी, आणि तो तिसरा त्याचं नाव आठवत नाही, त्यांचं नाव नाही माहिती आम्ही आपल्याला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकू आपण. येस, त्याचं Okay. नाव नाही पण माहिती. त्यांनी वी आर देखील खूप सॉरी छान, अबाउट इट. पण छान पण काम केलंय, छान काम सगळ्यांनी छान केलंय, काम सगळ्यांनी केलंय. छान. आणि डिरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि मी सगळ्यांना हॅट्स ऑफ करेन ते म्हणजे कॉस्ट्युम टीमला. जबरदस्त कॉस्ट्युम टीम, जबरदस्त. आणि मूवीची तुम्ही जर त्याला काय म्हणता तुम्ही, स्पेसिफिक क्लिअरिटी म्हणा, स्पष्टता म्हणा, मराठी भाषेत बोलतो कारण सुबोध दादा आहे, सुबोध दादांना जास्त मराठी बोललेलं आवडतं, तर स्पष्टता म्हणा, खूप छान, अप्रतिम. आणि मूवीचे बॅकग्राऊंड म्युझिक क्लास. मूवी रिपीटेड बघण्यासारखा आहे का नाही, आता मी डीप मला आवडतं त्यामुळे मी कन्क्लुजन साठी पुन्हा पुन्हा बघेन. ही मला माहिती आहे, ही एकदाच बघणार आहे, कारण ही आल्यानंतर लिटरली म्हणजे मी फक्त ठराविक सिरीज रिपीटेटिव्ह बघू शकते. आणि ओल्ड मूवीज, आपले मराठी बॉलिवूड जुने मूवीज, आत्ताचे नाही, आय एम सो सॉरी, पण ठीक आहे. पण खरंच बघा, कारण आतापर्यंत हे आपण अपेक्षित करत नव्हतो की अशा सस्पेन्स ना मूवी मराठीमध्ये येतील, पण त्या तुलनेत खूप मस्त. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे सस्पेन्स आणि प्रत्येकाने जाऊन हा मूवी एकदा बघा, खरंच बघा. कुणाला आणखीन जास्त समजेल, तुम्हालाही जास्त काय समजलं असेल ना त्या स्टोरी बद्दल, जसं आम्हाला कन्क्लुजन बद्दल समजलं, पर्स्पेक्टिव्ह बद्दल समजलं, तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा नक्की. आणि नक्की सांगा, आम्हाला देखील सांगा, देखील आम्हालाही समजेल, कारण आम्हालाही स्टडी करायला खूप आवडतात त्या मूवी मध्ये. ओके, लेट्स सी. सुबोध दादा, सई दामणकर अँड ऑल टीम, होल टीम, काय काय बोल राणी, बोल राणी, ऑल पूर्ण. टीम. खूप छान मूवी आवडला आम्हाला, आणि ऑल द बेस्ट, आणि आणखीन असे नवीन नवीन मूवी आमच्यासाठी घेऊन येत राहा. थँक्यू सो मच, लव्ह यू, बाय बाय. व्हिडिओ